यानंतर बघूयात मोठ्या बातम्या। 24 डिसेंबर नंतरचं आंदोलन सरकारला परवडणारं नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। 23 तारखेच्या आत सर्व सुरळीत होणार अशी आशा असल्याचंही वक्तव्य। सरकारला सुद्धा जड जाऊ शकतं, परंतु सरकारनं आता निर्णय घेतलाय ना, एक दोन शब्द राहिले होते विसरून, तेही घेतील आणि 23च्या आत सगळं सोयीला लागेल। मनोज जरांगे पाटलांनी 24 डिसेंबरला आंदोलन पुकारलं तर सहभागी होणार, बच्चू कडूंचा इशारा। सरकारला मुद्दाम मी सांगतोय का मध्यस्थी जे काही आपण बोलले त्याची पूर्तता आपण केली पाहिजे, आणि ते जर झालं नाही तर मी शब्दाचा धनी म्हणून आम्हाला जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनात सहभागी व्हावं लागेल। लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचं मिशन 2024 लोकसभेच्या प्रचाराची धुरा पंतप्रधान मोदींवर। हिवाळी अधिवेशनानंतर मोदींचा विविध राज्यांचा दौरा। महाराष्ट्रातील लोकसभा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, उद्धव ठाकरे दिल्लीत येऊन चर्चा करतील। 31 डिसेंबर पूर्वी जागा वाटप ठरेल। संसद परिसरामध्ये निलंबित खासदारांचं आंदोलन, महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। लोकशाही वाचवाचे बॅनर्स हातात घेऊन सरकारचा निषेध। लोकशाहीच्या पवित्र मंदिराचं स्मशान झालंय, आम्ही संसदेत नाही तर स्मशानात जात आहोत। खासदार निलंबनावरून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल। आता निलंबित खासदारांना संसद भवनातील चेंबर्स, लॉबी, गॅलरीमध्ये प्रवेश नाही, तसंच संसदीय समितीच्या बैठकांना उपस्थित राहण्यावरही बंदी। संसद कामकाजासाठी मिळणारा दैनंदिन भत्ताही निलंबन काळामध्ये मिळणार नाही। उपराष्ट्रपतींची नक्कल केल्याप्रकरणी तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जींविरोधात डिफेन्स कॉलनी पोलीस ठाण्यामध्ये वकिलाकडून तक्रार दाखल, तपासाला सुरुवात। तृणमूल खासदाराकडून उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल, पंतप्रधान मोदींचा धनखड यांना फोन आणि तीव्र दुःख व्यक्त। धनखड यांनी मोदींसमोर व्यक्त केला संताप।